नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. आता आम्ही दोघं चाललो आहे कुडाळला. तर मला ना मसाला बनवायचा आहे, मालवणी मसाला. त्याच्यासाठी सामान आणायला म्हणजे मिरच्या आणि खडे गरम मसाले आणि थोडंफार किरकोळ काहीतरी भाजी वगैरे मी घेईन. आणि काही जास्त शूट नाही करणार कारण मागे आपला अगोदरचा एक आपला व्हिडिओ आहे कुडाळच्या बाजारचा. मी एकटीनं आणि हे गेलेलं ते. जर बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघ, खूप छान आहे. काय काय आम्ही सामान घेतलं ते पण तुम्हाला दिसेल. आता तर मी मिरच्या वगैरे घेतो. मी नेहमी ना मुंबईलाच मसाला बनवते. म्हटलं याची गावी आहे तर म्हटलं चला गावी मसाला बनवूया. 3 किलोचा मसाला बनवणार आहे. 3 किलोच्या मसाल्यासाठी मी मिरच्या आणि गरम मसाले घेऊन येणार आहे. चला. आणि तुम्हाला मी मसाला कसा बनवते ते पण तुम्हाला मी दाखवेन. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये होईल ते. मी बनवलेला मालवणी मसाला खूप टेस्टी असतो. तुम्ही माझ्या पद्धतीने जर करत असाल तर मी तुम्हाला ना डिस्क्रिप्शनमध्ये याची ना सगळं साहित्य देईल. पिशव्या घेतलं, गोळा केला. मोठी पिशवी घ्या. आता आम्ही ना शॉर्टकट चाललो आहे घरासमोरच्या शेतातून. म्हणजे समोरच हायवे रोड आहे, तिथून आम्ही एस टी किंवा रिक्षाने जाणार कुडाळला. वडाचं झाड बघ थोडं मोठं आहे, तिथे एक आहे आणि इथे एक. तरी रस्त्याच्या पलीकडे नदी आहे ती. त्या नदीचं पाणी इथे मोटरने ना हे पाटातून घेऊन झाडांना म्हणजे कुळीत वगैरे लावलेत. कुळीत, भुईमूग, उडीद, नाचणी. इकडच्या रस्त्याने आम्ही आलो. खूप वेळ आम्ही ना उभं राहिलो तेव्हा कुठे ही रिक्षा भेटली आणि एस टी तर काय आलीच नाही. आलो आम्ही बाजारात. पहिले मी किरकोळ सामान आहे ते घेते, नंतर मिरच्या बघायला जाते. 100 द्या. ती बटाटे घेतली वेफरसाठी आम्ही. 20 रुपये. 50ला 1.5 किलो. किती पाहिजे रे? जास्त भाजी नाही घेते, फक्त शेवग्याच्या शेंगा आणि खायची केळी घेतली. खूप दुकानात आम्ही ना फिरलो पण आम्हाला मनासारख्या मिरच्याच नाही भेटत आहेत. म्हणजे संकेश्वरी काश्मीरी मिरचीच नाही, इकडे वेगळीच मिरची आहे, त्याचे नाव पण वेगळे आहेत, मी कधी ऐकलीच नाही. बघू 1-2 दुकानं बघणार नाहीत आम्ही ना घरी जाणार. तिथलीच पडते. ते आम्ही ना मिसळपाव घेतली आणि हॉटेल काय एवढं खास पण नाही आहे. खूप दुकानं शोधल्यानंतर ना एका माणसाने आम्हाला ना या दुकानाबद्दल सांगितलं. अजित पारसेकरांचं हे दुकान आहे, छोटं आहे दुकान पण चांगलं आहे. आणि दुकानात ना गर्दी पण होती थोडीफार आणि मिरच्या गरम मसाले मला चांगल्या क्वालिटीचे वाटले आणि म्हटलं चला इथेच आपण आता मिरच्या घेऊया. मिरच्या आमच्या घेऊन झाल्या. आता मी ना घरी जाण्यासाठी स्टॉपवर आलो आहे. आम्ही कोणत्या मिरच्या घेतल्या ते तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवते. आणि थोड्या वेळाने ही बघा ही शिवशाही बस पकडली. शिवशाही बस पकडून आम्ही ना पंदूर टिट्याला आलो. ती ना बस हुंबरमळ्याला जात नाही आणि इथून आम्ही नंतर रिक्षाने जाणार. पहिले म्हटलं चला 3 वाजून गेले इथे जेवूया पहिले, म्हणून ते जेवायला आलो आहे हॉटेलमध्ये. बांगडा थाली घेतली. ते काय जास्त काय नाही व्हरायटी, त्यांचे छोले जा कारण गॅस प्रॉब्लेम होत आहे ना, गॅस सिलेंडर नाही भेटत आहेत. हॉटेल रामेश्वरमध्ये जेवलं.
बारीक मासा कडेला फक्त बाकी मोठा काय नाही नाही कुठली चाललीच होती अर्धा टेम्पो लागली होती कोणी सकाळी 6 ला जाऊन तिथे बघितलं पार्थने काय ते दरवाजा अडकून गेलाय डबे. आमची ती परभाजी आली आहे परड्यातली. होय येतात ती माका भेटा केलंय का आहे ना आई. हां चाय का दिलंय ते का मी पण पित होते पण तुला चला तिचा व्हिडिओ काढूया. फणस बिनस माका घेऊन येता कधी पण इले काय बरा नसतं बिचारे. होय ना होय सांगितलं बरा नसतं. मुलाखत घेणार आहे तिची एकदा नाही तिच्या वाड्याकडे मांगराकडे जाऊया आपण एकदा चिकन बनवूया आई. इकडून त्या अडचणीतून येते व तिकडे तिचं मांगर आहे. मागच्या व्हिडिओ दाखवलेला परत एकदा जाऊया आपण. आणि मांगरातच असतात दिवसभर. मांगराकडे तू मग घरात घराकडे जाते का नानीच्या घराकडे 12-1 वाजेपर्यंत असते. नानी बरोबर गप्पा मारत गप्पा कसली पण आपलं म्हणलं ना काय करणार टाइमपास. हो आता काजी बिजी गोळा नाही केलं काळजी नाही ना नाही काळजी नाही भाजीपाला नाही काय नाही यंदा. म्हणून आपल्याला शेंगदाणं घातला ना आणखी मको पेरला नाही कपडे आणि आता हल्ली वाली घातला नाही. मग तू काय राखतं कायच नाही. मी काय एक नाही राखात नाही आटते नाही का पडते नाही. किरपूड आलेले असतात नाणे टाक घालते पाणी भरलेलं असतं नाला आपला जाऊन आम्ही आपले नेसून तो पडको घेऊन घातलो वाटेकला. झपाताच करतो उगाच नको. बघा ह्यांनी पण ना पाणी चालू केलं सकाळ संध्याकाळ पाणी लावतं हाय म्हणून आहे ना. हो हिरो सायकलवरून काय रे आणलं आणि शेळकुंड. हां शेळकुंड घेऊन आलाय धुरी करायला. अरे थांबव बाबू. बरं थोडेच आणलं ते खूप होते. दीदी असताना पण घेऊन येलो. आणि शेळकुंड आणले ना ती आपण नंतर धुरी करूया. काल केला एकदा. बघा शेळकुंड घेऊन आलाय सगळं आणतो पार्थ आमचा. पार्थ जाम घेऊन आला मला मोठे मोठे येते आणि गोड तुझ्या मला माहिती काढलं. वाव काय ना काय घेऊन येतं काकी मस्त जाम असतं मग दुधाच खाते चालता गाव. गोड आहे. काकांची कामं बघ. हे बघा चहा बरोबर ना आमचे गावठी पोहे आणि मारीची बिस्किट आणि ह्यांनी खारी आणि मारीची बिस्किट. चला चहा नाश्त्याला काय बाकी बनवलं नाही आणि हे पोहे आम्हाला खूप आवडतात. नमस्कार आणि गुड मॉर्निंग. गावच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप आणि मनापासून स्वागत. मिरच्या आणून 2 दिवस झाले सुकत नाही घातले म्हटलं आज घालूया. हे गावठी पोहे आहेत ना आम्ही चहात घालून खातो. दूध पण नाही पोळीच चहा पितोय. काल सकाळपासून लाईटच नव्हती त्यामुळे पूर्ण दिवस व्हिडिओ नाही बनवला. ही तिसऱ्या दिवशीची क्लिप आहे. ते हळू बोलतात आणि गरम पण तेवढंच होत आहे. खूप गरम होत आहे. चहा थोडी ना गोड बनवली ना पोहे मस्त लागतात. मी ना पोहे खात त्यांना गुळ पोहे आवडतात त्याशी केलेले व्हिडिओ नाही बनवला. परत बनवेन मी गुळ पोहे. दूध लागतो जरासा. गुळ पोहे आवडतो त्यांची आई बनवायची. 3 किलोचा मसाला करते मी म्हणजे 3 किलो मिरची. त्यातलं तुम्हाला सांगते संकेश्वरी मिरची ना 1 किलो. ही बघा ही संकेश्वरी. ही कशी भेटते आपल्या 500 ने ना 550 रुपये. 550 रुपये. तिखट मिरची ही 1.5 किलो आहे. 260 गरम मिरच्या ना आम्ही केलो त्यावेळेस महाग झालेल्या म्हणजे 2 दिवस अगोदर. त्याच्या अगोदर ना
आम्ही जायच्या अगोदर 2 दिवसापूर्वी त्याच्या स्वस्त होत्या. आणि ही बेडगी ही अर्धा किलो. मी ना 4 प्रकारच्या मिरच्या वापरते मसाल्यात. आणि ही काश्मीरी ही 800 रुपये किलो, ती अर्धा किलो घेतली मी. आणि बाकी धने वगैरे आहेत ना, मी तुम्हाला धने 300 ग्रॅम, लवंग 70 ग्रॅम, काळे मिरी 100 ग्रॅम, बडीशेप 150 ग्रॅम, खसखस 150 ग्रॅम, जायफळ 8 नग, अख्खी हळद 150 ग्रॅम, जायपत्री 70 ग्रॅम, दगडफूल 50 ग्रॅम, सुंठ 50 ग्रॅम, नागकेशर 30 ग्रॅम, शहाजिरे 50 ग्रॅम, दालचिनी 50 ग्रॅम, चक्रफूल 30 ग्रॅम, मसाला वेलची 50 ग्रॅम, तेजपत्ता 50 ग्रॅम, मोहरी 30 ग्रॅम, जिरे 30 ग्रॅम, तिरफळ 30 ग्रॅम, तिरफळ भेटलं ना त्यात ते घेऊन येणार आहे, मेथी 30 ग्रॅम, वेलची 20 ग्रॅम, खडा हिंग 6 नग आणि जाडे मीठ 1 किलो. ते म्हणजे मी आणलं 1 किलो, त्यातलं थोडं मी विहिरीत टाकणार आहे. मग मी मसाल्यात मी ना मीठ टाकते शेवटी, म्हणजे टिकतो मसाला म्हणून. खडा हिंग आहेत ना ते फक्त नंतर मसाल्यात टाकून ठेवणार, म्हणजे खूप तेल नाही टाकायचं हिंग. एक दिवस सगळ्या मिरच्या मी ना पहिला उन्हात सुकट टाकते. एक कसं कडक ऊन लागल्यानंतर मी त्याच्यावर कपडा टाकणार आहे, कारण त्याचा कलर जाऊ नये म्हणून मिरचीचा. आणि सगळे गरम मसाले आहेत. तुम्हाला सांगते किती गरम मसाले मोठं सांगते, ते पण उन्हात वाळवणार आहे. धने पण असे हिरवेगार घ्यायचे, सफेदवाले घ्यायचे ना धने. मसाला बनवतोय नेहमी ना, मिरच्या पण चांगल्यातल्या घ्यायच्या आणि खडे मसाले पण चांगल्यातले घ्यायचे, मग मसाला चांगला टिकतो आणि चवदार लागतो. आज मला खूप काम आहे, आज मच्छी पण आणायची आहे, ते करायचं आहे सगळं. आणि खसखस आहे ना 1800 रुपये किलो होता, 1800. बाकी सगळं मी ना चांगल्या क्वालिटीचंच घेतलंय. स्वस्तातलं पण होतं, मी नाही घेतलं, कारण मी वर्षातून एकदा आपण मसाला बनवतो, वर्षभर टिकायला पाहिजे आणि चांगला टेस्टला राहायला पाहिजे म्हणून. आणि बडीशेप पण ना हिरवीगार घ्यायची, आणि धने पण चांगले हिरवे, सफेदवाले घ्यायचे नाही. तेजपत्ता पण असा घ्यायचा हिरव्या पानांचा आहे, सफेद पानांचं नाही घ्यायचं, ते चॉकलेटी कलर झालेलं असतं ते. हे सुकल्यानं त्याची डेट काढते, आणि ते गावी काय ते डेट काढलेलं वगैरे काय भेटत नाही. शुक्रांत लगेच डेट निघतात ते. थांबा इथेच आणू दगड ठेवू नये म्हणून, 4 नंतर जास्त हवा येते. दगड पण अशी टिनूने धुवून ठेवले नाही, कडक होऊन लागलं ना. काय जागा खूप तिकडे पण आहे, पण माती उडेल म्हणून मी इथे घालते. हे बघा, बावडीच्या बाजूलाच ना मी 4ही प्रकारच्या मिरच्या सुकट टाकल्यात, आणि गरम मसाला पण ना तिकडे बाजूला ताटात ठेवला आहे. आणि या मिरच्यांना मी 2 कडक ऊन आणि भाजल्यानंतर 1 ऊन, म्हणजे एकूण 3 ऊन लावणार. पातळ घातलं कसं टाकलं. आणि इकडे बघा, अख्खे गरम मसाले आहेत ना ते सुकट ठेवले ताटात, अजून बाकीचे ठेवायचे ते बघा. मच्छी घेऊन आले. महाग आहे, 200 रुपये 6 मागले, 5 दिले, 6 मोठे. बसा पाणी देते. हा पंख्याखाली बसा. हो ना, मोबाईल ठेव. गरमीचे बांगडे येत नाही. 6 बांगडे आणले त्यांनी 200 रुपयाचे. हे फ्रायसाठी ह्याला ना
मीठ, लाल मसाला, कोकम आगळ आणि थोडी ना कोकम आगळ थोडं पातळ होतं म्हणून कोकमं टाकले. हळद आणि आलं लसूण पेस्ट आणि हे पण 2 भाकरी ना याचं सार करणार मी. अख्खेच ठेवलेत, तुकडे करतात, तुकडे नाही केले. याला पण मी ना मीठ लावलं, हळद, आगळ आणि 2 कोकमं टाकलं ह्याच्यात पण आणि आलं लसूण पेस्ट. ह्याला मसाला नाही लावला, ह्याला मसाला लावला, फ्राय करायचा आहे. आता वाटण पण काढलं आहे लाल मिरचीचं. मिरच्या वाटण घेतल्या, खोबरं वाटायचं आहे. इकडे कुकरला भाताच्या. आता त्याचं सार फोडणीला टाकते. इकडे दूध गरम करत ठेवले कुकरात आणि इकडे सार बनवते. गावी काय लाईटीचा भरोसा नसतो. मग अशी केलेली गरम होतं ना त्याच्यामुळे सुचत नाही. लाल मिरच्या असतात ना संकेश्वरी किंवा बेडगी त्याचं सार बनवतो आम्ही. ते तिखट कमी असतात, फक्त कलरसाठी असतात. एकदम लाल लाल दिसणार, लाल भडक, तिखट कमी असतात. आणि खोबरं घालतो, लसूण घालतो. बघा दुधाचं कुकर अशी शिटी होते. दूध काय वरती नाही ते बघा. असं बघत राहावं लागत नाही गरम करायला. दूध ठेवलं छान गरम होतं. असं शिट्टीचा आवाज येतो आणि मला खूप आवडतं कुकरात दूध गरम करायला. टोपात केलं माझं उठूच जातं. सार झालं आता ना बांगडे फ्राय करते. आल्यापासून मी घरात मच्छी केलीच नव्हती, बाहेरच जेवतोय. आणि इकडे सार पण झालंय, खाऊन दाखवते. बांगड्याचं सार अक्काच बांगडा टाकला. इकडे बांगडे फ्राय होतात. इकडे भाकरी करते, तिकडे बांगडे फ्राय होतात. तर आता मी जेवतो. बांगडा या जेवायला. जेवायला बोलवतात तुम्हाला ते. सारातलं बांगडा नाही आवडत, कोथिंबीर आवडतं. मला आवडतं. मस्त आलाय. पण एक नंबर. मस्त टेस्ट त्यामुळे टेस्ट भारी. मोटरचा आमचा काय प्रॉब्लेम झाला. शेजारी आमच्या ते लावतात विलास पाला. पाण्याच्या मोटरचा ना काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ मी आता ना इथे थांबवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून पण सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. चला पुन्हा भेटू आपण गावच्या उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.